तुमचा घेणार नाही, अगोदरच उशीर झालाय, मला पुढे देखील 4 शाखांमध्ये जायचं आहे. पण एवढ्या ताकदीनं आपण काम करू, एवढ्या ताकदीनं आपण काम करू की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या वॉर्डमध्ये बाकीच्या वॉर्डपेक्षा जास्त वाढवून दाखवू. आजही आपण शपथ घेऊया, आज आपण संकल्प करूया. शेवटी शाखा प्रमुख हा शिवसेनेचा कणा आहे, गटप्रमुख हा देखील आमच्यासाठी महत्वाचा आहे. जे नगरसेवक निवडून जातात, जे आमदार निवडून जातात, ते या सगळ्यांमुळेच निवडून जातात. ही लोक घराघरामध्ये जाऊन पत्रकं वाटतात, ही सगळी पदाधिकारी मंडळी लोकांना जाऊन कन्व्हिन्स करतात, त्यांच्याबरोबर संवाद साधतात, म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार होतात. ही जाणीव देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना असली पाहिजे, जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मगाशी मला कोणीतरी सांगितलं की मंत्री कधी झाला नाही, तुम्ही बोलले मंत्री आले, सीएम आले ना. माननीय मुख्यमंत्री तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला येणं हे तुमच्या आयुष्यातलं परम भाग्य आहे. मुख्यमंत्री आम्ही तर त्यांनी केलेले मंत्री आहोत. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही ज्या ज्यावेळी मला बोलवाल त्यावेळी येण्याची ग्वाही मी आपल्याला देतो. तर तुम्ही पण पदाधिकारी परीक्षा घेणारे असता. तुम्ही रात्री 9 वाजता मला फोन करून सांगाल रत्नागिरी की 12 वाजता आम्हाला भेटायला ये, तर ते काही शक्य नाही, बरोबर ना. आपले पदाधिकारी पण कलाकार असतात आणि मग साहेबांकडे तक्रार करू शकतात की आम्ही उदय सामंतला फोन केला होता पण उदय सामंत येऊ शकला नाही. उदय सामंत येणार कसा? रात्री 9 वाजता फोन केला आणि बोलवलंय किती वाजता? 11 वाजता. तर असं काय करू नका. प्रकाश दादांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या पद्धतीनं संघटन या ठिकाणी सुरू आहे. फक्त युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे, युवा सेना कशी वाढवायची हे जरा माननीय प्रकाशदादांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बघून या. राजदादा सुर्वेंनी कशा पद्धतीची युवा सेना वाढवली ते आपण तिथे जाऊन बघून या. युवा सेना हा देखील आपल्या संघटनेचा महत्वाचा भाग आहे. युवा सेना म्हणजे फक्त घोषणा देण्यासाठी नाही, तर युवकांपर्यंत आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे आणि धनुष्यबाणाचे विचार पोहोचवण्यासाठी ही युवा संघटना आहे. त्याच्यामुळे ही युवा संघटना देखील फार मोठ्या ताकदीने या परिसरामध्ये वाढली पाहिजे. त्याच्यासाठी जी काय मला मेहनत घ्यावी लागेल ती मी नक्की घेईन. परंतु प्रकाशदादांना मला विनंती आहे की राजला देखील इथं पाठवा, राजला देखील या ठिकाणचं संघटन करायला सांगा. कारण शेवटी आपण एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वाढवतोय. तुम्ही आणि मी वाढण्यापेक्षा तो जर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वाढवत असेल, म्हणजे शिवसेना वाढवत असेल, तर त्याला मुंबईच्या कुठच्याही भागामध्ये संघटना वाढवण्याचा अधिकार आहे, असं माझं प्रांजलपणाचं मत आहे. कशी होती तुमची तयारी आणि काय तुमचे खूप? आमची तयारी जोरदार आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून 3 वर्ष झाली. म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं साहेबांना पटली नाही, म्हणून साहेबांनी जे काम चालू केलं, बाळासाहेबांना प्रेरित असलेलं, त्याला 3 वर्ष झाली. आता 3 वर्षामध्ये आमची शाखेची बांधणी, शाखा प्रमुख मी स्वतःपासून, बूथ प्रमुख, शिवदूत, महिला, युवक आणि बेसिक, आमची सगळी बांधणी व्यवस्थित आहे. आणि कार्यकर्त्याचा उत्साह पण खूप चांगला आहे आमच्याकडे आणि लोकांचा तेवढा सपोर्ट पण आहे. आम्ही जे काम करतोय, साहेबांनी जे काम केलंय तेच आतापर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. त्याच्यामुळे एवढा चांगला प्रतिसाद आहे. आणि त्याच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, जी साहेबांनी चालू केली, त्याला तुम्ही बघता किती प्रतिसाद आहे. साहेबांकडे तुम्ही काय मागणी पण केली होती, इकडचे काय समस्या होते त्याबाबत? आमच्या विभागामध्ये काही समस्या आहेत, महानगरपालिकेच्या असतील किंवा म्हाडाच्या असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील, तर या सगळ्या समस्या आम्ही साहेबांकडे मांडल्या. तर साहेबांनी आता पुढच्या 10-12 दिवसामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला भेट देणार आहेत आणि आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत असं आश्वासन. कशी असणार जिथे आता आम्ही आता पुढच्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन आहेत. इलेक्शन आता पुढच्या 2 महिन्यात किंवा जर उद्या जरी झाले तरी आम्ही इलेक्शनला व्यवस्थितपणे सामोरं जाऊ एवढी आमची तयारी आहे.